मैदानामध्ये पहिलं षटक या ठिकाणी टाकलं जात आहे. यामुळे चांगला चेंडू, या चेंडूवरती मात्र फलंदाजाला थोडंसं उभं ठेवण्यामध्ये यश आलंय. ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिलं षटक मित्रांनो संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 14. एक ओव्हर नंतर 14 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. वणी प्रीमियर लीगचं एक बहारदार असं आयोजन, वणी प्रीमियर लीगचं एक सदाबहार असं आयोजन मित्रांनो आपण सर्व जर या ठिकाणी बघताय. उल्लेखनीय कामगिरी आयोजकांनी इथे केली आहे आणि ही क्रिकेटची स्पर्धा आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये. सिम्बा स्ट्रायकर तुमचा एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना. बॉलरचं नाव कळवा. पहिलाच बॉल भिरकावलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक पकडला जाईल झेल आणि आपण बघतोय अजून एक फलंदाज होईल इथे फेल. बॉलरचं नाव कळवा. बॉलरचं एक प्लेअर पाठवा ना. नवीन फलंदाज थोडंसं लवकर चला मित्रांनो. आपण बघू शकतो मित्रांनो मैदानामध्ये गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज येतील मैदानात. फंबल तिथे झाला आणि हा चेंडू आपण बघू शकता सीमारेषेच्या अगदी समोर अडवण्यामध्ये यश आलंय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर एकूण धावसंख्या पुढे जात असताना पाहिल्या मिळते. स्कोर कार्ड 17 या अंकावर जाताना पाहायला मिळतं. 17 धावा आपण धावफलकावरती पाहतो. यावेळेचा चेंडू आपण बघू शकता मैदानामध्ये चांगल्या टप्प्यावर हा डॉट बॉल आलाय. चौकार इथे आपण पाहतो आलेला आहे. फिल्डिंग थोडीशी फास्ट लावा. तिसरं षटक इथे हाताळलं जाणार आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मात्र इथे सज्ज होत आहेत. एका बाजूला शिवनेरी 11चा संघ तर दुसऱ्या बाजूला सिम्बा स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज इथे होणार आहेत गोलंदाजी करण्यासाठी तयार. पाहूयात. यावेळेला मिड विकेटला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. मजबूत प्रहार. बॉल सीमारेषा पार मिळत आहेत. चौकार. 4 धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती धावा 33 धावा आपण बघू शकता. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आतापर्यंत झाल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज. नो बॉल. काय नो बॉल ना. यस. 6 क्षेत्ररक्षक खरं तर आपण पाहतो की
फ्री हिट. हो हो हो, इथे आपण बघू शकता मैदानामध्ये लॉंग ऑफ कडे हा चेंडू खेळला जातो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न मैदानामध्ये. 6 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिले 38 सर्कलच्या बाहेर आणि त्यामुळे खरं तर पंचांनी नो बॉल दिला. आणि फ्री हिटच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये धावा सुद्धा इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा ना सर. यस, 2 धावा मिळतात. धावसंख्या आपण बघू शकता 2 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा मात्र इथे आपण बघू शकता धावफलक बदलेल. 36 धावा. यावेळेला चांगला चेंडू इथे लीव्ह केला, सोडला हा चेंडू आणि हा चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये डॉट येत असताना पाहायला मिळतं. यावेळेस हवेत चेंडू गॅप मध्ये फटका आपण पाहतो. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा सुद्धा केला जाणारा प्रयत्न, परंतु चेंडू सीमारेषा पार. हा चौकार. गोलंदाजी तो होता सज्ज. यावेळी हा चांगला चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये. डॉटबॉल आलेला आहे, निर्धाव चेंडू आलेला आहे. आता संख्या जर आपण बघितली तर पूर्णपणे स्थिरावलेली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ आहे मार्गस्थ. 4 षटकांचा हा सामना आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. यावेळेस लॉंगॉनकडे जमिनीला समांतर फटका, 1 सिंगल प्राप्त केली जाईल. 1च धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. वाढते धावसंख्या. वनी प्रीमियर लीग नाशिक जिल्ह्यातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सुद्धा आपण सर्वजण बघतो आणि येणारे 4 दिवस वणीकरांसाठी खरं तर क्रिकेटची मेजवानी. आणि ज्या खेळाने खरं तर तुम्हाला आम्हाला वेळ लावलाय तो क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. स्लॉट मध्ये चेंडू पाठवलाय, पार्किंग प्लॉट मध्ये सीमारेषेच्या पार, सिक्सर. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत. खूप चांगली फलंदाजी शिवनेरी 11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजचं नाव यावेळेस हा चेंडू मिड विकेटला भिरकावलाय, सीमारेषेच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम सिक्सर. इथे आपण बघू शकतो हा षटकार मैदानामध्ये आलेला आहे. त्याचबरोबरीने तुम्ही इथे बघू शकता या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र इथे आपण पाहतो वाढलेली आहे. परत एकदा उडवलाय बॉल, परत एकदा पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे ओव्हर द लॉंग ऑफ. इट्स अ बिग हिट. हॉट बॅटर त्याच्या बॅटमधून येतोय सिक्सर. षटकार आपण पाहतो मैदानामध्ये. यावेळेला परत एकदा समोर खेळलेला फटका, गॅप बोट आहे, लॉंग फार दूरवरती राहिलेत. हा चेंडू जातो सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. धावसंख्या वाढली जाते. थँक्यू क्या उशिरा नका लावजो.
यावेळेला बिग हिट, परत एकदा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा चेंडू सुद्धा फेकला षटकारासाठी. तब्बल 69 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 69 रन्स, 69 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. परत एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफ कडे हा चेंडू खेळला जातो. तिथे आपण बघता एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे आणि 70 धावा या एका धावेच्या पद्धतीने पूर्ण झालेल्या आहेत. 70 रन्स. परत एकदा आक्रमण, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातात झेल झाला. पहिला डाव संपला. फिल्डिंग शिवनेरी 11 लगेच लावा. शिवनेरी 11 लगेच फिल्डिंग लावा आणि सिम्बा स्ट्रायकर्स विनंती असेल आपले 2 फलंदाज लगेच पाठवा. बनवायच्या जिंकण्यासाठी 71. आणि कशा पद्धतीनं मात्र हे टार्गेट पूर्ण केले जाते, त्या धावा बनवल्या जातील की या धावा रोखल्या जातील, आपल्या सर्वांना पाहायचंय. गोलंदाजाचे नाव कळवा. महेश पवार. महेश गोलंदाजी करण्यासाठी. 2 बॅट्समन चला ना, 2 बॅटर चला. बॅट्समनची नावं कळवा दोन्ही. आता एक जण यावर इकडे बॅटिंग टीमचा. आता एक जण इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या खाली या. चला लवकर करा. एक जण सिम्बा स्ट्रायकरचा, एक जण चला बॅट्समनच्या नावं कळवा. बॅट्समनची नावं सांगा मित्रांनो लवकर. किरण दादा आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार. षटकार की झेल बघायचंय.
समोर खेळलेला एक देखणा फटका. परत एकदा आपण बघू शकता खराब चेंडू पायावरती टाकला, त्याला फक्त दिशा दिली, फाईन लेगला चेंडू वेगात गेला, सीमारेषा पार. इथे सुद्धा षटकारा पाठोपाठ चौकार. गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही बघू शकाल गोलंदाज पुरुष एकदा महेश. यावेळेसचा चेंडू आपण बघू शकता फाईन लेग वरती अडवला जातो, एक धाव लेग बॅट्सची मिळते. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. एका बाजूला तुम्ही बघू शकता मित्रांनो मैदानामध्ये शिवनेरी 11चा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सिम्बा स्ट्रायकर्स हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होणार आहेत. यावेळेस जर पाहिलं तर लॉफ्ट केलाय, मिड विकेटला फटका, डीपमध्ये फेर क्षेत्ररक्षण, परंतु तिथे खराब फिल्डिंग, बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धाबा, चौकार. चार धावा इथे पहिल्या मिळाल्या. पहिल्या षटकाचा चला फास्ट घेऊयात. दुसरं षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे. पहिला बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक, एक धाव मात्र त्या ठिकाणी होते पूर्ण आणि धावसंख्या एकने वाढेल. 17 धावा धावफलकावरती झाल्या. 17 रन. वणी प्रीमियर लीग आज पहिला दिवस, उद्या दुसरा दिवस. ठीक 10 वाजता उद्या आपण पाहतो की सामन्यांना होईल सुरुवात याही वेळेला, परंतु बॅट टाकली चेंडूवर, एक धाव तिथे प्राप्त होत असताना धावसंख्या वाढेल 18. दिंडोरी तालुक्यातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने उभं राहिलंय. या वेळेला लॉफ्ट केलाय, मिड विकेटला बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहिलेत. एक टप्पा घेत तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न मात्र खूप सुंदर राहिला. त्या दरम्यान 2 धावा मित्रांनो पूर्ण प्राप्त झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढणार आहे. आपण बघू शकतो दिंडोरी तालुक्यातील खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने उभं राहिलं. ऑक्शन प्रक्रिया झाली. तालुक्यातील खेळाडूंची जर आपण पाहिले तर लिलाव प्रक्रिया झाली आणि त्यातून संघांची बांधणी केली. एकूण 12 संघांची बांधणी केली आणि त्यानंतर हे 12 संघ आपल्यापर्यंत आलेत. आज 4 आहेत, उद्या नवीन 4 संघ तुम्हाला खेळताना बघायला मिळणार आहेत. आणि या एकूण 12 संघांमध्ये या वणी प्रीमियर लीगचं युद्ध रंगणार आहे. तर आज आपण जर पाहिलं तर 4 संघ इथे खेळलेत. परत एकदा एक चांगला फटका. आजचे 4 संघ आपण पाहिले. एकता 7 स्टारचा संघ आपण पाहिला, शिवनेरी 11 पाहिला, त्याचबरोबरीने सिम्बा स्ट्रायकर्स आणि रायझिंग वॉरियर्स हे 4 संघ आज आपण सर्वांनी पाहिलेत. तर उद्या 4 नवीन संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचतील लॉंग लेग वरून. त्या दरम्यान मात्र पूर्ण केली जाते. फक्त एक सिंगल, धावसंख्या 1 ने वाढणार आहे. ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर झाल्यात. 2 ओव्हर नंतर 26 धावा. 2 ओव्हर नंतर 26. बारा चेंडू 45 धाव्यांची गरज आहे.
शेवटचे 12 चेंडू 45 धावा पाहिजेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण बघू शकता गोलंदाज निलेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिलाच चेंडू निलेशचा खूप चांगला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर निलेश धाव खर्च करत नाहीये कारण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. हा चेंडू आलाय निर्धाव. निलेश सज्ज होत असताना सायंकाळचं सत्र आज भरपूर विलंब झाला. पुढे सरसावले, बॉलला उडवले, पाठवले सीमारेषेच्या अगदी बाहेर. 12तून निघालेला तीर होता 6 धावांसाठी. सुंदर फटका स्टेप आउट झाले आणि त्यानंतर हा फटका खेळला. इथे वाह, परत एकदा कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरती पोहोचू शकणार नाहीत. बॉल जातोय सीमारेषा पार. धावा 4. मैदानामध्ये ओव्हरचा खेळ सुद्धा समाप्त झाला. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हर नंतर 38 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. 6 बॉल 33. शरद दादा येतात गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचं षटक. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे खेळला जातो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव तिथे मित्रांनो प्राप्त केली जात असताना धावसंख्या इकडे वाढली जाते. एकूण धावसंख्या आपण बघू शकता 39. 39. याही वेळेला आपण बघू शकता चांगला बॉल होता. 1 धाव तिथे पूर्ण होत असताना पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स स्पिनर म्हणून आपण खरं तर इथे पाहतो गोलंदाजाकडे. टेनिस क्रिकेटमध्ये असे गोलंदाज फारसे आता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि इथे आपण गोलंदाजाची शैली जर पाहिली तर प्रभावित करणारी आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचे 3 चेंडू या इनिंगच्या डावाचे आणि आजच्या दिवसाचे बाकी आहेत. लॉफ्ट केलेला फटका, चांगला फटका, जाईल सीमा पार, मिळतोय चौकार. .44 44 धावा. त्यावेळेला परत एकदा बॉलला उडवले आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या अगदी जवळ. तिथे तुम्ही बघू शकता मैदानामध्ये थोडस फंबल होत असताना 1 धाव मात्र पूर्ण होणार आहे आणि धावसंख्या 45. आज 2 संघ सुपर 6 ला गेलेत. शिवनेरी 11 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर
एकता 7 स्टार. सुपर 6 ला जाणारे आजच्या दिवसातले हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले, परंतु इथे या चेंडूवरती मोठा धमाका केला, मिळतोय चौकार. आणि खूप खूप अभिनंदन. सुपर 6 मध्ये शिवनेरी 11 आणि एकता 7 स्टार हे 2 संघ जाऊन दाखल झालेत. दोन्ही संघाचं मनापासून अभिनंदन. आणि या सामन्याचा 1 मिनिट डीजे, या सामन्याचा सामनावीर ठरतोय मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच महेंद्र मॅन ऑफ द मॅच ठरतायत. महेंद्र मॅन ऑफ द मॅच. येस. आणि सन्माननीय अनिल भाऊ गांगुर्डे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आपण द्यावा. आणि या अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच तोही पुरस्कार आपण देणार आहोत.